मुलगा मुलगी फक्त समान म्हणून जमणार नाही, तर त्याचा ऍक्सेप्टन्स यायला हवा. तो आजही आलेला नाही. डॉक्टरलाच खूप जड जातं. पहिली मुलगी असेल आणि दुसरी मुलगी झाली तर लोक नाहीत ऍक्सेप्ट करत. बाबा कोणाला कळलाच नाही. मदरहूड मदरहूड, आईवर कविता, आई 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 आई. सो बाबाचेही कष्ट तेवढेच असतात. बेबी बंप कॉम्पिटिशन काय असेल, आणि जेव्हा मी ही संकल्पना मांडली, लोखंडे सरांसमोर जेव्हा मी ही संकल्पना मांडली, तेव्हा आम्हाला असं होतं की सर म्हणतील की काय हे. तर कुठलीही संकल्पना जेव्हा आम्ही सरांसमोर मांडतो तेव्हा सर परमिशन देतात आम्हाला. पण या कार्यक्रमाची संकल्पना जेव्हा मांडायला आम्ही गेलो तेव्हा असं होतं की सर परमिशन देतील की नाही. सर बोलले हा ठीक आहे, करा, बघा काय काय करताय, पण मला सांगा एक्झॅक्टली. प्रेग्नंट महिला आहेत, त्यांची जिम्मेदारी आहे, सगळं व्यवस्थित करा, स्नॅक्स वेळेवर डिस्ट्रीब्यूट करा, आणि काय लागतंय ते मला सगळं व्यवस्थित सांगा. आणि सर वेळोवेळी मागोवा घेत होते, कारण रोज संध्याकाळी 7 वाजता सर इथे येतात. म्हणजे लिटरली एखादी मशीन, एखादा रोबोट जसा काम करतो ना, तसे संध्याकाळी 7 वाजता सर डॉट इथे टच होतात. कधीतरीच एखादा दिवस असेल त्यांना जेव्हा काम असेल तेव्हा सर इथे नसतात. अदरवाईज त्यांचं मार्गदर्शन आम्हाला डेली लाभतं. मग आम्ही कोर टीम, सुतिका गृहचे जे इन हाऊस मेंबर्स आहेत आणि हे जे माझे स्टुडंट्स आहेत, ज्यांनी सुरुवातीपासून माझ्यासोबत काम केलेलं आहे, आणि माझे जजेस यांनी सगळ्यांनी मला साथ दिली आणि आजपर्यंत हा कार्यक्रम इथपर्यंत आला. उर्मिला मॅडम सुरुवातीपासून, म्हणजे मी YMDला 2015ला जेव्हा जॉईन झाले, YMD मेडिकल कॉलेज खारघर, तेव्हापासून त्यांच्या अंडर मी, म्हणजे त्या मला सिनियर आहेत तिथे, त्यांच्या अंडर मी छोट्या छोट्या गोष्टी शिकत गेले, मी ग्रूम होत गेले, आणि आज हा प्रवास इथपर्यंत आला. सो बेबी बंप कॉम्पिटिशन जेव्हा आयोजित करून त्याचे कंटेस्टंट आमच्यापर्यंत पोहोचू लागले की फिमेल चीफ गेस्ट ठेवा. सो राहुल गडपाळे सरांशी जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा सरांनी हा पण प्रश्न विचारला की व्हाय मेल चीफ गेस्ट, फिमेल ठेवा ना. तर मी म्हणलं सर मी तुम्हाला त्याचं उत्तर देते नंतर. आणि मेल चीफ गेस्ट का. सो आपण बघितलं हम आपके है कौन पिक्चरमध्ये पण पाहिलेलं की जेव्हा त्याच्यामध्ये, आता तुम्हाला जर मूवी आठवत असेल, रेणुका शहाणेचं गोदभराई असते, बेबी शॉवर असतं, त्यावेळेस तिथं मेल अलाउ करत नाहीत. सो मेल फिमेल ही जी संकल्पना आहे ही कुठेतरी मिटावी, हा याच्या मागचा माझा उद्देश होता. की जिथे आपण जेंडर इक्विटी आणि इक्वॅलिटीचे बोलतो ती अजून संपलेली नाहीये. म्हणजे मी आणि सुजाता मॅडम मोस्टली ह्या हॉस्पिटलचा कार्यभार सांभाळतो, तर अजूनही हे डिस्क्रिमिनेशन आहे, मुलगा मुलगी, तर हे कुठेतरी संपावं, हे अजूनही संपलेलं नाहीये. तर त्यासाठी आमची इच्छा होती की मेल चीफ गेस्ट असावा आणि सगळ्या पुरुषांनीही या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. सेकंड थिंग इज, आम्ही असं नाही ठेवलं की नाही फक्त बायकांनीच ह्या प्रोग्रामला यायचं आणि तुमचे हजबंड येऊ नाही शकणार. त्यामुळे आम्ही अलाउ केलं, मेल पार्टनर इज ऑल्सो अलाउड, हजबंड अलाउड, या तुम्ही हजबंडला घेऊन या. सो हे मेल फिमेल जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे, हे कुठेतरी संपायला हवं. मुलगा मुलगी फक्त समान म्हणून जमणार नाही, तर त्याचा ऍक्सेप्टन्स यायला हवा. तो आजही आलेला नाही. म्हणजे आजही मुलगी झाल्यानंतर तो ऍक्सेप्टन्स नाही येत. म्हणजे आम्हाला खूप जड जातं हो मुलगी झालीये म्हणून सांगायला, खूप म्हणजे कठीण आहे हे. आजही आजच्या युगातही पनवेल म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा हे खूप कठीण आहे. मुलगी झाली हे लोक ऍक्सेप्ट नाहीत करत. म्हणजे डॉक्टरलाच खूप जड जातं. पहिली मुलगी असेल आणि दुसरी मुलगी झाली तर लोक नाहीत ऍक्सेप्ट करत. तर माझी ही कळकळीची विनंती आहे की ऍक्सेप्ट करा. मुलीही आज खूप पुढे गेलेल्या आहेत, खूप पुढे जातात मुली आणि खूप मोठ्या होतात. तर ऍक्सेप्ट करा. म्हणजे त्या आईचं खूप कठीण असतं.
सेकंड थिंग इज बाबा कोणाला कळलाच नाही. मदरहूड, आईवर कविता, आई 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 आई. सो बाबाचेही कष्ट तेवढेच असतात. म्हणजे आईवर आपण खूप कविता लिहितो, आईवर खूप निबंध लिहितो, पण एक मूल मोठं करण्यामध्ये आणि एक मूल वाढवण्यामध्ये आणि ह्या सगळं करण्यामध्ये बाबाला कधी श्रेयच नाही मिळालं. तर त्या वडिलांचं पण खूप मोठं श्रेय असतं. आणि बाबावर कधी जास्त कविताही बनत नाहीत, निबंधही लिहिले जात नाहीत आणि बाबा कधी कोणाला कळतच नाही आणि घरातला बाबा निग्लेक्ट होत जातो बऱ्याच वेळा. त्यामुळे आईचं जेवढं महत्व आहे तेवढंच, म्हणजे मेल फिमेल, आई वडील, पुरुष स्त्री ही एका रथाची 2 चाकं आहेत आणि हे दोघं असल्याशिवाय ते घर नाही चालत. त्यामुळे आपण असं विमेन एम्पॉवरमेंट ह्याच्यामध्ये आपण स्त्रिया पुरुषांचं महत्व विसरून नाही चालणार. सो विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे पुरुष आणि पुरुष व्हर्सेस स्त्री नाही, स्त्रीने स्त्रीसाठी उभा राहून ती गोष्ट पुढे नेणं, सासूने सुनेसाठी काहीतरी करणं, सुनेने सासूसाठी काहीतरी करणं. आणि यासाठी आपण एक स्त्रीने स्त्रीसाठी काहीतरी करणं म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट. स्त्री व्हर्सेस पुरुष, बाई व्हर्सेस पुरुष असं नाही होत. त्यामुळे बाबा कोणाला तरी कळावा म्हणून आजच्या प्रोग्रामला चीफ गेस्ट मेल बोलवण्याचं, सगळे पुरुष अलाउ करण्याचं काम म्हणजे मी हे केलेलं की बाबा सगळ्यांना कळावं. तर 9 महिना मदर चाइल्ड केअर म्हणून आम्ही माता बाल संगोपन त्याचा अध्यक्ष मी आहे. म्हणून तर मी सांगते ना की फ्रंटला आम्ही असतो. म्हणजे फ्रंटला जेव्हा आम्ही असतो तेव्हा आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे लोखंडे सर संध्याकाळी 7 वाजता दररोज इथे येऊन दिवसभराचं काय झालं हे आम्ही त्यांच्याशी शेअर करतो. सो 24/7 त्यांचा पाठिंबा आमच्या पाठी नसेल तर हे उभंच राहणार नाही. त्यामुळे आपण असं विमेन एम्पॉवरमेंट मध्ये पुरुषांना पाठी किंवा पुरुषांना कमी लेखणं, दिस इज नॉट विमेन एम्पॉवरमेंट. आपल्याला स्त्रीने स्त्रीसाठी उभा राहणं याला विमेन एम्पॉवरमेंट म्हणतात. आणि त्यासाठीच म्हणजे खूप लोकांनी आम्हाला विचारलं तुम्ही हे मार्केटिंगसाठी करताय का? नाही, आम्ही हे मार्केटिंगसाठी केलं नाही, पब्लिसिटीसाठी केलं नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या स्तरातील स्त्रिया याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या, ट्रान्सपरन्सी ठेवली. आणि सेकंड थिंग इज कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही रजिस्टर असाल, कोणीही असाल तरी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता. या स्पर्धेमध्ये भाग घ्या, तुमचा दिवस एन्जॉय करा आणि कोणाला तरी आनंदी ठेवण्यासाठी एक दिवस, एक व्यक्ती आनंदी झाली तरी आम्हाला छान वाटेल. म्हणून सुतिका गृहचा एक छोटा प्रयत्न